स्नेहिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, डीएड आणि बीएड कंत्राटी शिक्षक भरतीच्या संदर्भातील हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो, आपण रत्नागिरीचं परिपत्रक, जालनाचं परिपत्रक, बीडचं परिपत्रक सोबतच वर्धा जिल्ह्याचा आपल्याकडे आलेला अर्ज याचं वाचन आपण पीडीएफ स्वरूपातील जे असलेलं आहे ते संपूर्ण उपलब्ध आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्या माध्यमातून स्वतः ऑथेंटिक माहिती जी आहे ते आपण बघायचं आहे व्हिडिओच्या माध्यमातून. कारण काही विद्यार्थ्यांचे कमेंट असे येत असतात की विद्यार्थी मित्रांनो, टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा, त्यावरती आपल्याला परिपत्रक उपलब्ध आहे. हे मी आपल्याला वारंवार सांगू इच्छितो, कारण प्रत्येकच वेळी ही बोलताना जी ज्या काही गोष्टी चुका किंवा ज्या गोष्टी होत असतात त्या माध्यमातून या चुका न व्हाव्या याकरिता परिपत्रक आपण स्वतः वाचावे याकरिता उपलब्ध आहेत. ते परिपत्रक स्वतःही तुम्ही जिल्हा परिषदला जाऊन तुम्ही उपलब्ध करून घेऊ शकता, परंतु प्रत्येकच व्यक्ती या ठिकाणी जाऊ शकत नाही. याकरिता या टेलिग्राम चॅनल आणि या युट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ते लवकरात लवकर पोहोचावं याकरिता हा प्रयत्न असतो. विद्यार्थी मित्रांनो, याकरिता आपल्याला ते सोयीस्कर व्हावं, कारण डीएड बीएड झालेले जे काही अर्थधारक विद्यार्थी आहेत किंवा पास झालेले विद्यार्थी आहेत, आपल्याला माहिती आहे की त्यांच्या काय प्रॉब्लेम्स आहेत, काय समस्या आहेत. गेली 5-5 वर्षानंतर ही भरती होत असते, त्यात 15,000चा मिळणारा हा जॉब प्रत्येकाला असं वाटते की मला तो जॉब मिळावा. यासाठी लवकरात लवकर तुमच्यापर्यंत या जाहिराती पोहोचाव्या यासाठीच हा प्रयत्न केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढील जो व्हिडिओ आहे आणि परिपत्रक आहे, अर्ज आहे, त्या संदर्भातील व्हिडिओ पाहण्यापूर्वी आपण विद्यार्थी मित्रांनो, माझ्या या चॅनलला आपण पहिल्यांदा आला असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे डीएड बीएडच्या संदर्भातील जे काही कंत्राटी शिक्षक भरती केलेले परिपत्रक आहेत, जाहिराती आहेत, ते आपल्या चॅनलला उपलब्ध आहेत. विद्यार्थी मित्रांनो, सोबतच पेसा कंत्राटी भरती जी आहे धुळे जिल्ह्यातील ते सुद्धा परिपत्रक आणि जाहिरातीच्या संदर्भातील जी तारीख आहे, कारण वर्धा आणि धुळे जिल्ह्याच्या दोन्ही तारखा विद्यार्थी मित्रांनो, वर्धा जिल्ह्याची तारीख ही 10 तारीख शेवटची तारीख आहे आणि धुळे जिल्ह्याची ही 9 तारीख शेवटची तारीख आहे. धुळे जिल्ह्याच्या संदर्भातील सांगू इच्छितो की टेट ही परीक्षा त्यांनी अनिवार्य केलेली आहे. ज्यांनी टेट दिलेली आहे 2022ची तेच विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकतात, अर्ज करू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, पुढील व्हिडिओ बघा, या माध्यमातून आपल्याला संपूर्ण खरी माहिती आपल्याला उपलब्ध आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा विद्यार्थ्यांनो, वर्धा जिल्हा परिषदेचे जे अर्ज आहे ते अर्ज बघा. विनंती अर्ज डीएड बीएड अर्हताधारक प्रति माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांचं हे परिपत्रक आहे. परिपत्रकाच्या माध्यमातून म्हणजे हा अर्ज आहे. परिपत्रक आपण ग्रुपला टाकलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा अर्जाचा नमुना आहे. विषय दिलेला आहे 6 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 10 व 10पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत डीएड बीएड अर्हताधारक बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्याबाबत संदर्भ बघा. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2024 666 TNT 1 मंत्रालय मुंबई 23 सप्टेंबर 2024च्या संदर्भात म्हणजे हा जो GR आहे त्या संदर्भातला हा अर्ज आहे. अर्जदाराचे नाव या ठिकाणी लिहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण पत्ता लिहायचा आहे तुमचा. त्या ठिकाणी पहा माहिती काय काय द्यायची आहे. जन्मतारीख लिहायची आहे तुम्हाला. नंतर दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजीचं वय, शैक्षणिक अर्हता 12वी की पदवीधर आहे ते लिहायचं आहे. नंतर व्यावसायिक अर्हता डीएड आहे की बीएड आहे तुमचं ते लिहायचं आहे. एमएड असेल तर एमएड, जे तुमची अर्हता आहे व्यावसायिक म्हणजे प्रोफेशनल ते सुद्धा या ठिकाणी टाकायचं आहे. नंतर TET किंवा CTET जर असेल, उत्तीर्ण जर 5 असेल तुम्ही ते टाकायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी अनुभव असल्यास त्याबाबतचा तहसील, तुम्ही जर कुठे कॉन्व्हेंटमध्ये किंवा कुठे शिक्षण घेत असाल, शिक्षण शिकवत असाल किंवा शिकवायला जात असाल एखाद्या कॉलेजेसमध्ये वगैरे, ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी टाकायचं आहे. किती वर्ष शिकवत आहात, किती महिने शिकवत आहात. नंतर कोणत्या तालुक्यामध्ये सेवा करायची आहे तर त्यात प्रिफरन्स टाकायचा आहे. त्यानुसार पहिला तालुका, जवळ दुसरा तालुका असेल तर दुसरा तालुका, तिसरा तालुका, या पद्धतीने या ठिकाणी टाकायचं आहे. नंतर या व्यतिरिक्त इतर तालुक्याच्या कंत्राटी तत्वावर नियुक्ती दिल्या जाणार नाही किंवा हो असं या ठिकाणी आपल्याला लिहायचं. तुम्हाला जर इतर जिल्ह्यामध्ये पाहिजे असेल किंवा इतर याच्यात पाहिजे असेल तर ते सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता. आणि संपूर्ण जे डॉक्युमेंट्स आहेत ते बघा, या ठिकाणी दिलेलं आहे त्यांनी की संपूर्ण डॉक्युमेंट जे आहेत हे शैक्षणिक कागदपत्रे, व्यावसायिक कागदपत्रे, हे साक्षांकित प्रत, तुमची स्वतःची सिग्नेचर असणारी सर्व याच्या झेरॉक्सवर तुम्हाला सह्या तुम्हाला करायच्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, नंतर बघा, सदर निवड कंत्राटी तत्वावर नियुक्तीबाबत अधिकार मान्य अधिकारी म्हणजे CEO अधिकारी, जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत त्यांच्या अधीन राहील. मान्य शिक्षण अधिकारी प्राथमिक यांना राहील. म्हणजे तुम्हाला काढणे किंवा त्या ठिकाणी नियुक्ती करून ठेवणे हे सर्व अधिकार हे प्रत्येकाला नियुक्ती मिळेलच असे नाही, हे पण लक्षात घ्यायचं आहे. कारण ज्यांनी जेवढ्यांनी अर्ज केला आहे तेवढ्या सर्वांना भिडेलच असं
आपल्याला पाहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो। यानंतर बघा हे जे परिपत्रक आहे हे परिपत्रक आहे जालना वर्धा परिषदेचंच आहे। डेट पहा लास्ट कधी आहे तर 1 ऑक्टोबर लास्ट डेट आहे वर्धेचं फॉर्म भरायची। विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, शिक्षण विभाग प्राथमिक वर्धा बघा, आणि हे परिपत्र भिंतीवर चिपकलेले आहे त्या ठिकाणी 1 ऑक्टोबरपासून तर 10 ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला हे कार्यालयीन वेळेत तुम्हाला नेऊन द्यायचं आहे। वेळ आहे सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत तुम्हाला हे अर्ज नेऊन द्यायचा आहे विद्यार्थी मित्रांनो। हे वर्ध्याचं परिपत्रक म्हणजे तुम्हाला नेऊन देता येणार आहे। त्यानंतर हे बघा जालन्याचं हे बीडचं परिपत्रक आहे विद्यार्थी मित्रांनो। बीड संदर्भातील जे जागेचं परिपत्रक आहे ते बघा या ठिकाणी त्या ठिकाणी दिलेलं आहे की 20 व बीड जिल्हा परिषद बीड 20 व 20पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये सेवानिवृत्त व शिक्षक DED BED धारक उमेदवार निव्वळ कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्याबाबत शासन निर्णय आहे। परंतु सध्या 280 शिक्षक, एकूण किती शिक्षक 280 शिक्षक हे समायोजन होणे बाकी आहे। म्हणजे आंतरजिल्हा बदलीनं जे काही शिक्षक आलेले आहे जिल्हा परिषद बीडला, त्यामुळं हे जे 280 शिक्षक ज्या वेळेला समायोजन केलं जाईल त्यानंतर या जिल्ह्याची कंत्राटी शिक्षक भरतीची जाहिरात येईल असं सुद्धा त्या ठिकाणी आहे विद्यार्थी मित्रांनो। हे बीडच्या संदर्भातले परिपत्रक आहे। यानंतर हे जे परिपत्रक आहे जालन्याच्या संदर्भातील आहे। हा जो परिपत्रक आहे जालना जिल्ह्याचा आहे। जालना बघा यात लिहिलं आहे 20 व 20पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेवर सेवानिवृत्ती व शिक्षक DED BED अर्थधारक निव्वळ कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला। त्या अनुषंगाने अद्यापही पहा लक्षात घ्या, अद्याप कोणतीही जाहिरात प्रसिद्ध केलेली नाही। जाहिरात प्रसिद्धीनंतर पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करावेत। सध्या अर्ज स्वीकारले जाणार नाहीत। हे जालन्याच्या संदर्भात आहे। जे विद्यार्थी त्या जालन्याच्या जिल्हा परिषदला जात असतील अर्ज घेऊन त्या संदर्भात त्यांनी परिपत्रक लावलेलं आहे की जेव्हापर्यंत आम्ही शासन निर्णयानुसार जाहिरात प्रसिद्ध करत नाही तेव्हापर्यंत कोणीही इथे अर्ज घेऊन येऊ नये अशा संदर्भात त्या ठिकाणी परिपत्रक या ठिकाणी लावलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो। या माध्यमातून आपल्याला समजून घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो की यानुसार आपली भरती प्रक्रिया होणार आहे। नंतर धुळे जिल्ह्याच्या संदर्भात बघा, धुळे जिल्ह्यात जे पेसा क्षेत्र आहे त्या पेशा संदर्भामध्ये धुळेमध्ये सुद्धा कंत्राटी रिक्त पदासाठी 9 ऑक्टोबरपर्यंत अर्ज सादर करायचे आहे। पहा जिल्हा परिषद धुळेमधील पेशा क्षेत्रातील रिक्त असलेल्या जागेवर 10पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये प्राथमिक शिक्षकाची तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने 9 ऑक्टोबर 2024पर्यंत अर्ज सादर करायचे आहे असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे केले आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये धुळे जिल्हा परिषदेमधील पेशा क्षेत्रात 10पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये प्राथमिक शिक्षकांची तात्पुरती स्वरूपात पदे मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी 3 ऑक्टोबर बघा कधी ते टायमिंग आहे तो अर्ज करण्याचा धुळे जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांनी ऐकायचा आहे। 3 ऑक्टोबरपासून तर 9 ऑक्टोबरपर्यंत कार्यालयीन वेळेत आपल्याला त्या ठिकाणी जिल्हा परिषद धुळे शिक्षण विभाग प्राथमिक इथे नेऊन द्यायचं आहे। लक्षात घ्या, शिक्षण विभाग प्राथमिक इथे हे नेऊन द्यायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर इयत्ता 1ली ते 5वी शैक्षणिक पात्रता धारण करीत असलेल्या सर्व प्रवर्गातील इच्छुक उमेदवारांना शिक्षक अभियोग्यता म्हणजे टेट बुद्धिमत्तासाठी 2022 उत्तीर्ण असणे गरजेचं आहे। बघा धुळे जिल्ह्यातील जे काही कंत्राटी पद्धती पेसामधील भरती आहे त्यामध्ये टेट पास असणं उत्तीर्ण आवश्यक आहे असं त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे। SSC प्रमाणपत्र व SSC प्रमाणपत्र DED DTED नंतर DLED गुणपत्र प्रमाणपत्र TET मार्कशीट CTET ह्या सर्व गोष्टींच्या मार्कशीट त्या ठिकाणी आपल्याला सादर करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो। अशा प्रकारचं हे तुम्हाला परिपत्रकसुद्धा आहे जे पेशा क्षेत्रातील विद्यार्थ्यांकरिता आहे। ज्या टेट जे विद्यार्थी धारक आहेत पास आहेत किंवा दिली आहे कितीही मार्क असो त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे। सर्व विद्यार्थ्यांनो धुळे संदर्भातील जालना संदर्भातील वर्धा संदर्भातील हे सर्व अपडेट आणि रत्नागिरी संदर्भातील सुद्धा अपडेट हे सर्व आपण या ठिकाणी पाहिलेल्या विद्यार्थी मित्रांनो। आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा आपण या आपल्या स्नेहनील स्टार्टअप टीचिंग चॅनलवरती हे सर्व परिपत्रक टाकलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो। टेलिग्रामच्या चॅनलवर आपण हे परिपत्रक वाचून आपण आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करू शकता आणि आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा विद्यार्थी मित्रांनो। आपल्या या चॅनलला अशाच अपडेटकरिता सबस्क्राईब करा। धन्यवाद।